गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण न्यू कॉन्सेप्ट बघणार आहोत 8.5 ड्रग्ज अँड अल्कोहोल अब्यूज. आता द सर्वे अँड स्टॅटिस्टिक्स शोज दॅट द यूज ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल हॅज बीन ऑन राईज स्पेशली अमंग द यूथ. आत्ताची जी सध्या नवीन पिढी आहे की जी मुलं वयामध्ये अडोलन्स स्टेजमध्ये आलेली आहेत की ती मुलं एकतर घडतात किंवा बिघडतात. त्यांच्या आयुष्यामध्ये जो टर्निंग पॉईंट असतो, जो स्पॅन आहे तो हाच आहे. सो adolescence comes from Latin word adolescere meaning to grow up. पण त्याची काय डेफिनेशन आहे adolescence? Adolescence is a transitional stage of physical and mental development of human occurring between puberty and legal adulthood. म्हणजे मुलगा पूर्णपणे वयात येण्याच्या अगोदर किंवा ज्यावेळी तो वयामध्ये येण्याची त्याची जी प्रोसेस सुरू होते त्याला आपण प्युबर्टी असं म्हणतो. त्याच्यामधला हा स्पॅन आहे आणि हा स्पॅन खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या स्पॅनमध्येच बऱ्याच मुलांना काही व्यसनं लागतात. मग ते अल्कोहोल असेल, काही ड्रग्ज घेतात किंवा काही वाईट सवय असतील किंवा त्यांचा जो एक ग्रुप असतो तर तो थोडक्यात बिघडण्याचं जे वय असतं तर ते हेच असतं. दिस इज द रिअली अ कॉज ऑफ कन्सर्न्स ॲज इट could result in many harmful effects. Proper education and guidance would enable youth to safeguard themselves against these dangerous behavior pattern and follow healthy lifestyle. आणि ह्याच वयामध्ये जर आपण विद्यार्थ्यांना व्यवस्थित एज्युकेशन केलं की वयामध्ये येत असताना जर आपण त्यांना सांगितलं की त्यावेळी ह्या एजमध्ये मुलं खूप कॉग्निटिव्ह असतात, इमोशनल असतात, त्यांचा जो ॲटिट्यूड असतो तो थोडासा वेगळा असतो, तर त्यांना आपण ह्याची जर जाणीव करून दिली, आईवडील शिक्षक जर विद्यार्थ्यांशी फ्री राहिले तर ह्या होणाऱ्या पुढच्या गोष्टी आहेत ह्या काय होऊ शकतात, बदलू शकतात. ठीक आहे. द ड्रग्ज विच आर कॉमनली अब्युज्ड आर ओपॉइड्स. आता कुठले ड्रग्ज हे म्हणजे त्याच्या आहारी विद्यार्थी किंवा हे जे नवीन यूथ आहे हे जातात तर ओपॉइड्स आहेत, कॅनाबिनॉइड्स आहेत, कोका अल्कलॉइड्स आहेत. सो मेजॉरिटी ऑफ दीज आर ऑप्टेन फ्रॉम फ्लॉवरिंग प्लांट. हे सगळे फ्लॉवरिंग प्लांटपासून ऑप्टेन केलेले हे ड्रग्ज आहेत. सम आर ऑप्टेन फ्रॉम फंगी. ह्यातले काही जे ड्रग्ज आहेत हे अगदी आपण अल्कोहोलपासून सुद्धा तयार केलेले आहेत. Adolescents who have a good relationship with their parents are less likely to engage in various risk behavior such as smoking, drinking, fighting, unprotected sexual contact. जर पालक, विद्यार्थी किंवा मुलं आणि आईवडील यांच्यामध्ये जर अगदी व्यवस्थित जर नातं असेल, फ्रेंडली नातं असेल तर शक्यतो मुलं वाया जात नाहीत. आणि मग भांडण करणं किंवा स्मोकिंग करणं, ड्रिंकिंग करणं, रात्री बाहेर जेवायला असणं, इतर गोष्टी आपण अवॉइड करू शकतो आहे. आता आपण थोडंसं डिस्कस करूया की कुठले कुठले ड्रग्ज किंवा ज्या ड्रग्सच्या ज्या लिस्ट आहेत त्या आपण काय करूया, डिस्कस करूया की कुठले कुठले ड्रग्ज आहेत आणि ते ड्रग्ज आपण का अवॉइड करायला पाहिजेत ह्याची आपण काय करूया, चर्चा करूया. त्यातलं पहिलं आहे ओपॉइड्स. आता ओपॉइड्स आर द ड्रग्ज विच बाइंड टू स्पेसिफिक ओपॉइड रिसेप्टर प्रेझेंट इन आवर CNS अँड गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. आपल्या ब्रेनमध्ये म्हणजे आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो आहे. ह्या CNSमध्ये जे रिसेप्टर आहेत, ज्यावेळी आपण ओपॉइड ड्रग घेतो आहे तर हे ओपॉइड ड्रग आपले CNSमध्ये जे सेंटर्स आहेत, रिसेप्टिव्ह सेंटर्स, रिसेप्टार्स, त्यांना ते काय होतात, बाइंड होतात आणि त्याचं ते काम आहे ते करतात. आणखीन आपल्या बॉडीमध्ये ते कुठं आहेत तर आपल्या GITमध्ये येतात. आता GIT म्हणजे काय, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. ह्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये आणि CNSमध्ये त्याचे रिसेप्टर आहेत. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे म्हणजे हे जे ओपॉइड ड्रग आहेत ह्या दोन सिस्टीमवरती काम करतात. आणि एकदा का त्यांची सवय लागली CNSला आणि GITला की मग तो व्यक्ती त्याच्या काय होतो, पूर्णपणे आहारी जातो. आपण संजय दत्तचं आपण एक्झाम्पल घेऊया बॉलिवूडमधल्या की तो किती ड्रग्ज घेतोय किंवा घेत होता. आणि एकदा ड्रगमधून तुम्ही संजू हा पिक्चर बघितला असेल, एकदा ड्रग्सच्या आहारी माणूस गेला किंवा एखादा दारू जर सारखा पित असेल तर त्याला आपण दारुडा ही पदवी देतो. तसंच काहीतरी आहे, हे लक्षात ठेवा. सो ओपॉइड्स आर द ड्रग्ज विच बाइंड टू स्पेसिफिक ओपॉइड रिसेप्टर प्रेझेंट इन आवर CNS अँड GIT. हेरॉईन फिगर 8.7 मध्ये दाखवलेला आहे. हेरॉईन त्याचा तो फॉर्म्युला आहे बघा. commonly called as smack is a chemically diacetylmorphine
विच इज व्हाईट ओडरलेस ब्रिटल क्रिस्टलाइन कंपाऊंड. अगदी मिठासारखा हा ओडरलेस व्हाईट कलरचा कंपाऊंड आहे, त्याला आपण हेरॉन असं म्हणतो. दिस इज ऑप्टेन बाय ॲसिटायलेशन ऑफ मॉर्फिन. मॉर्फिनचं ॲसिटायलेशन करून हा प्रॉडक्ट काय केला जातो, तयार केला जातो, मॉर्फिन, विच इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम लॅटेक्स ऑफ पॉपी प्लांट पॅरून सॅमिनिफेरम. त्याच्यापासून आपण काय करतो आहे, तयार करतो आहे. 8.8मध्ये ओपियम पॉपी हे जे प्लांट आहे त्याचा फ्लावर तुम्ही बघताय, हां, त्याचा जो चिक आहे, लॅटेक्स आहे, ह्याच्यापासून हे ड्रग काय करतो आहे, आपण तयार करतो आहे. जनरली टेकन बाय स्नॉर्थिंग अँड इंजेक्शन किंवा सुंगून हे ड्रग घेतलं जातं. हेरॉईन इज अ डिप्रेसंट अँड स्लो डाऊन बॉडी फंक्शन. आता जे हेरॉईन आहे, हे हेरॉईन काय करतं आहे, हे डिप्रेसंट आहे. म्हणजे तुम्ही जर एक्साइडमध्ये असाल आणि तुम्ही जर हेरॉईन घेता तुम्ही शांत होत आहे. हेरॉईन कॉमनली कॉल्ड ॲज स्मॅक इज केमिकली डायस्टाईल मॉर्फिन. ठीक आहे, डिप्रेसंट आहे, लक्षात ठेवा. पुढचं आहे कॅनाबिनॉइड्स. आता कॅनाबिनॉइड्स हे काय आहेत बघा. कॅनाबिनॉइड्स इंटरॅक्ट विथ रिसेप्टार प्रेझेंट इन द ब्रेन. म्हणजे ब्रेनमध्ये जे रिसेप्टार आहेत की जे कॅनाबिनॉइड्सला काय करतात, रिसीव्ह करतात. इन्फ्लुएन्सेस ऑफ कॅनाबिनॉइड्स सटायवम इज द सोर्स ऑफ कॅनाबिनॉइड्स. कॅनाबिनिस सटायवा ही एक प्लांट आहे, हां, त्याच्यापासून हे ड्रग सेपरेट केलं जातं. त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. मार्जुना आहे, हशीश आहे, चरस आहे, गांजा आहे, हां, आर ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम दिस प्लांट. त्या प्लांटपासूनच हे तयार केले जातात. त्याचे वेगवेगळे कंटेंट आहेत. इनहेलेशन अँड इंजेक्शन ऑफ दीज सबस्टन्सेस हॅज इफेक्ट ऑन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम ऑफ अवर बॉडी. हे ड्रग घेतल्यावरती किंवा त्याचा सुंगल्यावरती ह्याचा कळत नकळत परिणाम आपल्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमशी होतो. हार्ट रेट वाढणं, कमी होणं किंवा स्टॅमिना वाढणं, हे त्याचं काय रोल आहे कॅनाबिनॉइड्स. पुढचं ड्रग आहे कोकेन. त्याला कोका असं म्हणतात. कोकेन और कोका अल्कलॉइड इज ऑप्टेन फ्रॉम कोका प्लांट. कोका नावाचं प्लांट आहे, त्याच्यापासून आपण ह्याचं एक्सट्रॅक्शन करतो आहे. इरियाथ्रोझायलम कोका हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. इट इंटरफिअर विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूरो ट्रान्समिटर डोपामाइन. ठीक आहे, त्याचा जो इंटरफेरन्स आहे, जे डोपामाइन नावाचं केमिकल आहे की जे न्यूरो ट्रान्समिटर आहे, त्याला ते काय करतं, ब्लॉक करतं. कोकेन कॉमनली कॉल्ड कोक और क्रॅक इज युजली शॉर्टेड. एक्झेसिव्ह डोसेस ऑफ कॉजेस हॅल्युसिनेशन. जर ते डोस जास्त झाला तर तो व्यक्ती हॅल्युसिनेशनमध्ये जातो, त्याला काही समजत नाही. ॲट्रोपा बेलेडोना अँड धतुरा ऑल्सो हॅज हॅल्युसिनेजेनिक प्रॉपर्टी. धतुरा नावाचं जे प्लांट आहे त्यांनासुद्धा त्या प्रकारची काय आहे, प्रॉपर्टी आहे. ड्रग्ज लाईक बार्बिचुरेट्स, एम्फेटामाइन्स, बेन्झोसल्फाइन, लायसेजिक ॲसिड्स, डायथायल अमाइड दॅट इज LSD. सो अदर सिमिलर ड्रग, ते त्या प्रकारचे ड्रग आहेत दॅट आर नॉर्मली यूज टू मेडिसिन्स टू हेल्प द पेशंट कोप विथ मेंटल इलनेस. जे सायकोलॉजिकली डिस्टर्ब पेशंट आहेत त्यांना हे ड्रग एक ट्रीटमेंटचा भाग म्हणून देतात. पण जर ह्याची सवय लागली त्या पेशंटला, त्याच्या आहारी गेले तर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे हे जे ड्रग्ज देताना फिजिशियनची परमिशन जोपर्यंत नाही तोपर्यंत हे ड्रग देण्याचं जी काही ऑथॉरिटी आहे ती सगळ्यांना नाही आहे, लक्षात ठेवा. मॉर्फिन इज अ व्हेरी इफेक्टिव्ह सिडेटिव्ह अँड पेन किलर. आता मॉर्फिन जे आहे पेन किलर आहे. ते झोप जर एखाद्याला येत नसेल किंवा ज्यांना झोप येत नाही ते झोपेची गोळी घेतात, त्याच्यामध्ये त्याचं कंटेंट थोडंफार असतं आणि त्याची वाईट सवय लागू शकते. सो इज अ व्हेरी युजफुल इन पेशंट्स हू हॅव अंडरगोईंग सर्जरी. ज्यांना सर्जरी केल्यावरती पेन्स येतात, तर अशा वेळी हे ड्रग फिजिशियन्स किंवा सर्जन्स फॉलो करतात. सेव्हरल प्लांट्स, फ्रूट्स अँड सीड्स हॅविंग हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज हॅव बीन यूज फॉर हंड्रेड्स ऑफ इयर इन फॉक मेडिसिन. रिलिजियस सेरेमनीज, ज्या काही समाजामध्ये ज्या काही रिलिजियस त्याच्यामध्ये सुद्धा हे दिले जातात, रायच्युअल्स अँड ओव्हरऑल द ग्लोब. when these are taken from a purpose other than medicinal use in amount, frequency and impairment of physiological function, it constitutes drug abuse. त्यामुळं हे औषधं देत असताना डॉक्टरांना काही ऑथॉरिटी आहेत, पण जर तुम्ही मुद्दामून जर काय ह्या गोळ्या घेत असाल किंवा हे ड्रग्ज घेत असेल तर तुम्ही नक्कीच अल्कोहोल ड्रग्ज अब्यूज ह्या माध्यमातून तुम्ही त्याचे ॲडिक्ट झालेला असता आणि हे तुम्हाला समजतसुद्धा नाही आहे. स्मोकिंग ऑल्सो
पेव्ज द वेज टू हार्ड ड्रग. आता तंबाखू खाणं, दारू पिणं हा सुद्धा ड्रगचाच भाग आहे. टोबॅकोमध्ये निकोटीन असतं. टोबॅको हॅज बीन यूज्ड बाय ह्युमन बिईंग फॉर मोर दॅन 400 इयर्स. 400 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालखंड झाला की लोक तंबाखू सेवन करत आहेत किंवा तंबाखू सेवन पण करतात किंवा तंबाखूचा जो धूर आहे, स्मोक आहे, तो सुद्धा काय करतात, तो फुफ्फुसात घेतात आणि नशा करतात. टोबॅको कंटेन अ लार्ज नंबर ऑफ केमिकल सबस्टन्सेस including nicotine and alkaloid. Nicotine stimulate the adrenal gland to release adrenaline or non-adrenaline into blood circulation. आता ज्यावेळी एखादा व्यक्ती तंबाखू घेतोय, तंबाखू घेतल्यामुळं तिथून जो सिग्नल जातो हा डायरेक्ट ॲड्रिनल ग्लँडला जातो. आता ॲड्रिनल ग्लँड जी आहे किडनीच्या वरती आहे, ती 2 प्रकारचे हार्मोन तयार करते. एक म्हणजे ॲड्रिनलिन आणि दुसरं आहे नॉर ॲड्रिनलिन. त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट थोडासा वाढतो आणि त्या पेशंट थोडंसं एक वेगळं वाटायला लागतं. ठीक आहे. आणि तो काय करतो, त्याला तरतरी येते आणि तो थोडासा उद्दीपित होतो. त्यातलाच आहे तंबाखू स्मोकिंग करणं. स्मोकिंग इज अन असोसिएटेड विथ द इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ कॅन्सर ऑफ लंग्स. जर सारखं जर तुम्ही स्मोकिंग करायला लागला, तुमचे जे लंग्स आहेत ते कोलॅप्स होतात. आता ह्या कोविड-19मध्ये सगळी जी परिस्थिती आहे तुमच्या लंग्सवरती डिपेंड आहे. ज्यांचं लंग हे सिगरेट स्मोकिंग करून कमजोर झालं आहे, ते शक्यतो ते जे पेशंट आहेत ते शक्यतो ह्याच्यात टिकलेले नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुमचं लंगचं कॅन्सरचं जे प्रमाण आहे हे स्मोकिंगमध्ये थोडंसं जास्तच आहे. स्मोकिंग इज असोसिएटेड विथ इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ कॅन्सरस लंग, युरिनरी ब्लॅडर अँड थ्रोट म्हणजे घसा, ब्रोंकायटिस, एम्पिझिमा, कोरोनरी हार्ट डिसिजेस, त्याला आपण कॅड असं म्हणतो, गॅस्ट्रिक अल्सर्स, हे तंबाखूमुळे होऊ शकतात. सो टोबॅको च्युविंग इज असोसिएटेड विथ इन्क्रीज रिस्क ऑफ कॅन्सर ऑफ द ओरल कॅव्हिटी. जर तंबाखू तुम्ही जर च्यू करत असाल, स्टार गुटखा खात असाल, तर तुम्हाला ओरल कॅन्सरचे हे जास्त आहेत. व्हाईट पॅच किंवा येलो पॅच जर पडायला लागले तर समजायला हरकत नाही की तुम्हाला ओरल कॅन्सर झालेला आहे. ठीक आहे. स्मोकिंग इन्क्रीज द कार्बन मोनॉक्साईड कंटेंट इन द ब्लड. तर तुम्ही सारखं जर स्मोकिंग करत असाल तर रक्तामध्ये कार्बन मोनॉक्साईडचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे वाढायला लागतं. त्यामुळं हिमोग्लोबिन जो आपल्या ऑक्सिजनमध्ये आहे कॅरिंग, त्याची जी इफिशियन्सी आहे ती कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळं इतर ड्रॉबॅक्स पाहायला मिळतात. वेन वन बायज पॅकेट्स ऑफ सिगारेट, वन कॅन मिस द सॅच्युरेटरी वॉर्मिंग that is present on the packing, which warns against the smoking and say how it is injurious to health. Yet smoking is a very prevalent to society, both among young and old. Knowing the dangers of smoking and chewing tobacco and its addictive nature, the youth and old need to avoid these habits. Any addict require counseling and medical help to get rid of this habit. त्यामुळं ज्यांना अल्कोहोल, ज्यांना टोबॅको, ज्यांना तंबाखूचं ज्यांना व्यसन आहेत त्यांचं काउन्सिलिंग करून देणं, ते कसं सोडवता येईल त्याची ट्रीटमेंट घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का आयुष्य आपल्याला हे काय आहे, एकदाच आहे, ते सारखं नाही आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया ॲडोलसन्स अँड ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज.